नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो आपण पाहणार आहोत की तुम्ही स्वामींची सेवा खूप करत आहात, जप करत आहात, 9 गुरुवारचे व्रत करत आहात, तरीही तुम्हाला स्वामी पावत नाहीत किंवा कोणतं कारण आहे की ज्यामुळं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, याचं कारण काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, काय होतं बघा, जे लोक खूप वाईट कर्म करतात, नास्तिक असतात, ते अत्यंत सुखी, स्वस्थ आणि समाधानी आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु जे लोक सत्संगी, सत्कर्मी किंवा आस्तिक आहेत ते बरेचदा गरीब, आजारी आणि सर्व प्रकारचे दुःख त्यांच्यासोबत असतं असं आपल्याला बऱ्याच वेळा आढळतं. असं का होतं तर चांगल्या कर्माची फळं वाईट का, हे आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे मैत्रिणींनो, की लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा आस्तिक असण्यावर किंवा सत्संगी किंवा कुसंगी असण्यावर त्यांची प्रगती मुळात अवलंबून नसते, तर त्यांची प्रगती ही केवळ त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक असण्यावर अवलंबून असते. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं स्वतःतील सकारात्मकतेला किंवा नकारात्मकतेला ओळखायला हवं आणि तशा प्रकारे स्वतःमध्ये नकारात्मकतेला दूर करून घ्यायला हवं. लक्षात घ्या, कुठली एखादी गोष्ट माझे नुकसान करेल का, मला इजा पोहोचवेल का, असा विचार करणाऱ्या लोकांच्या चित्तात सदैव नकारात्मक वृत्तीच जन्माला येत असते. मग ते कितीही आस्तिक किंवा सत्कर्मी असले तरी देखील त्यांच्यातील नकारात्मकता म्हणजे चित्तवृत्ती त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अपयशच निर्माण करत राहते. नकारात्मक गोष्टींमुळे काय होतं मैत्रिणींनो बघा, नकारात्मक गोष्टींमुळे कधीच कुणालाही काहीच साध्य होऊ शकत नाही. नकारात्मकतेमध्ये जगण्याची निशाणीसुद्धा नसते, त्यात सतत विनाश आणि मरणच असतं. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा लोकांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यावेळी ते त्यांच्या दैन्यावस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल सदैव तक्रार करत असतात आणि अधिक नकारात्मक बनून विनाशकारी प्रभावांना स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात. आणि जवळपास जे सत्कर्मी लोक आहेत त्यांची हीच मोठी समस्या असते की ते दैववादी वृत्तीचे अधिक असतात. त्यामुळे ते स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी केवळ देवाने, नशिबाने माझ्यासाठी कराव्या, माझा पक्ष घ्यावा, ईश्वराने माझ्यावर कृपा करावी, अशा प्रकारच्या अपेक्षा करत असतात. ते स्वतःत हवा तो सकारात्मक बदल करून घेत नाहीत आणि परिणामी काय होतं, त्यांना अपयशांना सामोरं जावं लागतं. त्यांना गरिबी, आजारपण, दुःख सतत भेडसावत राहतं. परंतु मैत्रिणींनो, सकारात्मक वृत्तीचे जे लोक असतात ना, ते मात्र ध्येयनिष्ठ असतात. ते ध्येयपूर्तीच्या मार्गाने वाटचाल करत असतात. परिस्थिती अनुकूल असताना किंवा प्रतिकूल असताना सुद्धा त्यांच्या मार्गामध्ये कितीही विघ्नबाधा, संकट, समस्या, आव्हानं आली ना, तरी देखील ते ध्येयाचा मार्ग त्यागत नाहीत, कारण त्यांचा स्वतःवर अपार विश्वास असतो. दैव, नशीब या गोष्टींवर ते अजिबात विश्वास ठेवत नाहीत, म्हणून त्यांना नास्तिक म्हटलं जातं. परंतु स्वतःवरील विश्वासामुळे त्यांची सकारात्मकता कमालीची वाढते आणि मग ते त्यांच्या कार्यामध्ये हमखास यशस्वी होतात. म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्यात अशाच प्रकारचे अपेक्षित बदल करून घ्यावे लागतील. तुम्हाला सुद्धा गरिबी, आजारपण, दुःख यांचा जर त्रास होत असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये निर्णयात्मक बदल करून घेणं गरजेचं आहे. हे कधीच विसरू नका की नकारात्मक लोक सतत विनाशकारीच विचार करीत असतात, विनाशक भाषाच बोलत असतात. त्यामुळे सकारात्मकतेला ते त्यांच्या जवळपास देखील फिरकू देत नाहीत. सकारात्मकतेला आकर्षित करून घेण्यासारखं त्यांच्यात काहीही नसतं.
त्यामुळे एकही उपलब्धी त्यांच्याजवळ मूळ धरून किंवा तग धरून राहू शकत नाही. त्यामुळेच त्यांची घसरण होत असते आणि त्यामुळे ते अपयशी होत असतात. ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात आणि त्यांना पुढं पाऊलसुद्धा टाकता येत नाही. त्यामुळे ते काय होतात, भरकटत जातात. सर्वसाधारण जे लोक देवाला मानतात किंवा लोकांना देव माझं भलं करून घेईल, ईश्वर माझं कल्याण करेल असाच विचार सतत करत असतील तर त्यामुळे ते स्वतः फार जास्त पुरुषार्थी नसतात आणि तेथेच त्यांचा घात होतो. बऱ्याचदा काय होतं बघा, त्यांच्या जीवनात काही प्रतिकूलता किंवा अपयश निर्माण झाल्यास ते ताबडतोब नशिबाची किंवा देवाची तक्रार सुरू करायला लागतात किंवा स्वामींकडे तक्रार सुरू करतात. तर त्या तक्रारीमुळे त्यांच्यामध्ये अधिक नकारात्मकता येते आणि ते अधिक नकारात्मक बनत असतात. परंतु सकारात्मक लोक काय करतात बघा, सकारात्मक लोक मात्र सतत यशस्वी लोकांप्रमाणे स्वप्न बघत असतात. ते स्वप्नाचं रूपांतरण उद्दिष्टामध्ये करून त्यांच्या स्वप्नांना वास्तव्यात रूपांतरित करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न करत असतात. त्यांचं स्वप्न म्हणजे काही केवळ यशाच्या आशा नसतात, तर डोळ्यासमोर ठेवलेल्या त्या उपलब्धीच असतात व त्यानुसार ते काय करतात, त्यांच्या उद्दिष्टांच्या कृती योजना आखतात आणि प्रत्येक प्रकारे ते उद्दिष्टांची प्राप्ती करून घेण्याच्या मार्गी लागत असतात. हे कधीच विसरू नका की प्रत्येकाचं जीवन हे संघर्षाने भरलेलं असतं. परंतु काही लोक त्यांच्या जीवनातील संघर्षाचा सामना करताना कठोर पावले उचलतात. अशा वेळी ते इतर लोकांना नास्तिक किंवा वाईट वाटू शकतात, परंतु वास्तविकता तशी नसते मैत्रिणींनो. ते लोक कमालीचे सकारात्मक आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे सकारात्मक व ध्येयवादी बनावं लागेल. असं केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये आपोआप बदल होऊ लागतील. जे काही दारिद्र्य आहे, आजारपण आहे, त्यांच्यावर तुमचे खिळलेले तुमचे मन आहे स्वास्थ्यावर, समृद्धीवर किंवा संपन्नतेवर एकाग्र होऊ लागेल आणि अपयशाची भीती जी काही तुमच्या मनामध्ये आहे, पराजय होण्याची, अपयश होण्याची, याचा विचार करण्याऐवजी तुम्ही काय कराल तर ध्येयाचा, तुमच्या यशाचा विचार करू लागाल आणि तुमच्यातील भीती, काळजी, त्रास तुमचा दूर होऊ लागेल आणि तुम्ही आपोआपच स्वस्थ, सुखी आणि समाधानी बनू लागाल. म्हणून यापुढे तुम्ही काय करायचं आहे बघा, यापुढे तुम्ही स्वामींची सेवा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर सकारात्मक व ध्येयवादी बनण्याचा संकल्प करायचा आहे. आणि हे सुद्धा कधीच विसरू नका की जे लोक ध्येयवादी आणि सकारात्मक असूनसुद्धा वाईट कर्म करत असतील त्यांना काही काळापुरतं स्वास्थ्य, संपन्नता किंवा सुख तर मिळतंच, परंतु काय होतं, भविष्यात ते त्यांच्या वाईट वागण्यामुळं किंवा दूषित कर्मांमुळं चिरडले जातात बघा. आणि इतिहास देखील याची साक्ष ठेवत आहे. तर हिटलर, मुसोलिन आणि तैमूर लंग यासारख्या लोकांना काळानं चिरडून टाकलं होतं आणि त्यांचा शेवटी अधपतनच झाले होते. म्हणून तुम्ही सदैव चांगल्या कर्माचं, चांगल्या मार्गाचं अवलंबन करा. तुमच्या वाटेत कितीही कष्ट, अडचणी, बाधा आल्या तरी देखील आपल्या सन्मार्गाला सोडू नका. शेवटी विजय तुमचाच होणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपले मत किंवा आपलं विचार बदलायला हवं, निर्णय घेण्याची क्षमता बदलायला हवी मैत्रिणींनो. तरच तुम्हाला तुमच्यामध्ये बदल झालेला दिसून येणार आहे. मैत्रिणींनो, बरेच लोक देवदेव करणाऱ्यांच्या मागे देव लागतो असं म्हणतात बघा. तर देवदेव करणाऱ्यांच्या मागे देव लागतो असं बरेचदा अनेकांकडून ऐकलं असेल तुम्ही किंवा अनुभवलं असेल. पण विचार केलाय का कधी की खरंच देव आपलं काही वाईट करत असतो का किंवा करेल का? या अनुषंगानं जर तुम्ही तुमच्या कर्माचा विचार केला, भोगाचा विचार केला ना, तर शास्त्र असं सांगतं की पुण्याचं फळ हे सुख आणि पापाचं फळ हे दुःख हे निश्चितच आहे. पुढे भोग हे फक्त भोगून संपतात. मग आजवर जेवढं पाप तुम्ही केलेलं आहे त्याचं जे भोग तुम्हाला भोगायला लागणार आहे ना, ते भोगावंच लागणार आहे. मग ते गतजन्मीचं असो किंवा जन्मोजन्मीचं असो, भोगणं हे फळ संचिताचंच आहे. याविषयीचा फार छान दृष्टांत गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे. जेव्हा आपण भगवंतांची भक्ती करतो ना, तेव्हा भगवंत काय करतो तर तुमचे अगोदरचे जे भोग आहेत तुमच्या नशिबामधले
ते आधीचे भोग संपवतो आणि मग तुम्हाला जवळ करतो. जसं सोनं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली ना की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं आपल्याला मिळतं. तसं आपल्या जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकायचं. भगवंत भोगरूपी गाळ बाजूला काढतो आणि मग जो सात्विक असा राहतो ना त्याला भगवंत भक्त म्हणून स्वीकारतो. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आलं तरी कधीही त्याला सोडव असं म्हणायचं नाही. फक्त हात जोडायचे आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं आपल्या स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. तो भक्तवत्सल्य आहे. सोडव म्हणाला तर तो ते कर्म पुढे ढकलेलही, पण पुन्हा केव्हा तरी ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे एवढं नक्की. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही वेळोवेळी आपल्या मनामधील जे काही वाईट विचार आहेत ते काढून फक्त सकारात्मकता किंवा चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवायचे आहेत, आणायचे आहेत. आणि याचा जर तुम्ही उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या वागण्यामध्ये किंवा तुमच्या प्रगतीमध्ये 100% फरक झालेला